नागपूरच्या मेडिकल चौकातील VR मॉलमध्ये सोमवारी रात्री उशिरा एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। एका महिलेच्या वादात मध्यस्थी करणं या तरुणांना महागात पडलं। संतप्त हल्लेखोरांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली, तसंच दुचाकीची तोडफोड केली। तर फिर्यादी तरुणांची एक दुचाकी घेऊन आरोपी पसार झाले। तक्रारीनंतर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। ही घटना इमामवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत VR मॉलमध्ये घडली। दिघोरी नाका येथील रहिवासी आणि VR मॉलच्या सिनेप्लेक्समध्ये काम करणारा कृष्णा तिरपुडे हे आपल्या सहकारी आकाश करपते, प्रियांशू कावळे आणि चांद पाटोळे यांच्यासोबत कामावरून दुचाकीवरून घरी परतत होते। दरम्यान VR मॉल समोर कारमधील काही तरुण एका महिलेशी वाद घालत होते। वाद पाहून कृष्णा आणि त्याच्या मित्रांनी आरोपींना विचारपूस केली। आरोपी संतप्त झाला आणि त्यानं तरुणांवर हल्ला केला आणि त्यांना शिवीगाळ केली। त्यांनी आकाश करपेतवर दगडानं हल्ला केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि प्रियांशू कावळे याच्या दुचाकीचं गंभीर नुकसान केलं। त्यानंतर आरोपी कृष्णाची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळून गेले। कृष्णा तिरपुडे यांनी इमामवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत तक्रार दाखल केली। पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे। जलद गतीनं कारवाई करत 4 आरोपींना अटक सुद्धा केली। अटक केलेल्या आरोपींमध्ये यशस्वी बागडे, अंशुल पवार, प्रज्वल काळे आणि कौस्तुभ उर्फ कार्तिक कडू यांचा समावेश आहे। सर्व आरोपी ओमकार नगर आणि सिद्धार्थ नगर भागातील रहिवासी असल्याचं समोर आलं। पोलीस सध्या आरोपींची चौकशी करत असून अधिक तपास सुरू आहे। VR मॉल सारख्या गर्दीच्या परिसरात घडलेल्या या घटनेनं शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे।